वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रावरील 30 प्रश्न बघणार आहोत, जे खूप इम्पॉर्टंट होणार आहे आजच्या टॉपिकमध्ये. तर बघूया सर्वात पहिला प्रश्न. नागपूर शहराला भारतातील शहर म्हणून ओळखले जातो. तर याचं उत्तर होणार संत्रा, जे आपण नागपूरला ऑरेंज सिटी सुद्धा म्हणतो. प्रश्न दुसरा बघू. कोणत्या वर्षी गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम पूर्ण झाले? तर याचं सही उत्तर होणार 1924. भूटान चळवळ 1951 मध्ये कोणी सुरू केली? तर याचं उत्तर होणार विनोबा भावे. विनोबा भावे यांनी भूटान चळवळ 1951 मध्ये सुरू केली. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? याचं उत्तर होणार वि. स. खांडेकर. वि. स. खांडेकर यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती आहे. प्रश्न पाचवा बघू. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते? तर याचं उत्तर होणार धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्रातील पहिले पुरस्कार प्राप्त केले आहे. प्रश्न सहावा बघू. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचं उत्तर होणार गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. खालीलपैकी कोणाला महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर होणार बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळकला महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाते. प्रश्न आठवा बघू. केव्हा पानिपतची तिसरी लढाई मराठा आणि अफगाण सैन्यात झाली? तर याचं उत्तर होणार 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई मराठा आणि अफगाण सैन्यात झाली. प्रश्न नववा बघू. कोणत्या वर्षी मुंबई शहराचे अधिकृतपणे मुंबई असे नामकरण करण्यात आले? तर याचं उत्तर होणार 1995. बाळ गंगाधर टिळकांनी कोणते मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले? तर याचं उत्तर होणार आहे केसरी. बाळ गंगाधर टिळकांनी केसरी मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले. एकूण संसदीय मतदारसंघाची संख्या किती? तर याचं उत्तर होणार 48. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं उत्तर होणार 1862. 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती? तर महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या 36 आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणता किल्ला आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्रात अंदाजे किती किल्ले आहेत? तर महाराष्ट्रात अंदाजे 350 किल्ले आहेत. महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थान कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थान महाबळेश्वर आहे.
सॉरी, याचे उत्तर कळसुबाई होणार. कोणत्या वर्षी एलिफंटा लेणी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले? तर याचे उत्तर होणार 1987 मध्ये. प्रश्न 19वा, वेरूळ आणि अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वेरूळ आणि अजिंठा लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यात आहे. कोणता दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो? तर 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात पौराणिक नाटके साकारण्यास सुरुवात केली? तर याचे उत्तर होणार विष्णुदास भावे. मुंबई उच्च न्यायालयाची न्यायिक खंडपीठे कोठे आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाची न्यायिक खंडपीठे नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथे आहेत. कोयना नदी कृष्णा नदीला कुठे मिळते? तर कोयना नदी कृष्णा नदीला कराड येथे मिळतो. मेळघाट येथील वाघ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट येथील वाघ प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. सुधारक हे वृत्तपत्र कोणी लिहिले? तर सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले. भारतातील गरिबी आणि ब्रिटिश शासन या ग्रंथात कोण आर्थिक शोषणाविधी आहे? तर याचे उत्तर होणार दादाभाई नौरोजी. महाराष्ट्रातील कोणता समाज धर्मसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होता? तर याचे उत्तर होणार गोपाळ हरी देशमुख. महाराष्ट्रात प्रथम कुटुंब नियोजन चळवळ कोणी सुरू केली? तर महाराष्ट्रात प्रथम कुटुंब नियोजन चळवळ आर.डी. कर्वे यांनी सुरू केली. सिंधियाच्या ग्वाल्हेर राज्याचे संस्थापक कोण होते? तर याचे उत्तर आहे राणोजीराव सिंधिया.